3 वर्षामध्ये तुम्ही काही नॉलेज मिळवलं का? गॅप चुकीचा नाही. गॅप कसा वापरला? गॅप हा तुमच्या आयुष्यातला पुढचा येणारा एक प्रॉब्लेम ठरू शकतो जर त्याचं प्लॅनिंग नसेल. करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आज आपण करिअर मधला गॅप इयर जे असतं ते कसं कव्हर करावं किंवा त्याच्यासाठी काय तयारी असावी आपली याविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत. कारण वेगवेगळ्या कारणानं आपण आपल्या करिअरमध्ये गॅप घेत असतो आणि मग हे आपण घेतलेले जे गॅप आहे ते कसे आपल्याला कव्हर करता येतील, त्याचं प्रोडक्टिव्ह रिझन काय देता येईल आपल्याला, किंवा कशा पद्धतीनं आपण ते या ठिकाणी पुन्हा करिअरला या ठिकाणी मॅच करू शकतो किंवा तो गॅप ओव्हरकम करू शकतो, याविषयीची चर्चा करणारं आपलं हे आजचं 133 नंबरचं सत्र आहे. करिअर आणि स्पर्धा परीक्षा, करिअरमधील गॅप कसा कमी करावा. आता मुळातच काय होतं की आपण थोडासा विचार करू की आपण युपीएससीची तयारी करायची 3 वर्ष ठरवतो. 3 वर्षाची युपीएससीची तयारी केली आणि आपण फेल गेलो. वय वर्ष 27 असेल आणि मग असं रिझ्युमेमध्ये दिसतं की वयाच्या 24व्या वर्षी तुम्ही पीजी करून बाहेर पडलात आणि 3 वर्ष काहीच केलेलं नाही असं दिसतं. लक्षात. आणि डायरेक्ट मग तुम्ही युपीएससी फेल झाल्यानंतर मागे येता. आता हे ज्या वेळेला येतात त्यावेळेला इंटरव्ह्यू मध्ये पहिला गेली 3 वर्ष काय करत होता, मग आपण थोडंसं डिप्रेस होतो किंवा त्यांनी या ठिकाणी निराश होऊन आपण उत्तर देतो त्याच्यामध्ये की युपीएससीची तयारी करत होतो. हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं गॅप यायला लागतो सगळ्याच्यावर. पण हे युपीएससीची तयारी करत होतो सांगण्याचा जो तुमचा टोन आहे, मांडण्याची जी तुमची पद्धत आहे, हा तुमचा इंटरव्ह्यू पुढे कसा जाणार हे ठरवतं. लक्षात. म्हणजे त्या 3 वर्षामध्ये तुम्ही काही नॉलेज मिळवलं का? त्या 3 वर्षामध्ये तुम्ही स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये काय बदल घडवले का? त्या 3 वर्षामध्ये तुम्ही अशा कोणत्या गोष्टी अचीव्ह केल्या की ज्या तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकता की हे मी केलंय 3 वर्षामध्ये. हे न सांगता की युपीएससी फेल गेली 3 वर्ष प्रयत्न करून, हे न सांगता की कोणकोणत्या गोष्टी मी अचीव्ह केल्या त्या मला या ठिकाणी सांगता यायला पाहिजेत आणि ते कसं बॅकअप असू शकतो, कसा या ठिकाणी तो गॅप जस्टिफाय करता येऊ शकतो, याच्यावर चर्चा करण्याचं आपलं हे सत्र आहे. लक्षात. कोणताही गॅप असू शकतो, पण ह्या 1-2-3 वर्षाचा गॅप आहे तर त्यात काय केलं हे सांगण्यासाठी आपल्याला या ठिकाणी थोडंसं उत्तर त्याची तयार असली पाहिजे. स्पर्धा परीक्षा सोडून सामान्य मग ते सोडून एवढं आता तू करणार का आमच्याकडे, तू तर अधिकारी बनणार होता, मग आमच्या सेल्सचा जॉब करणार का, असे प्रश्न येतात. लक्षात. हा गॅप एक्सप्लेन कसा करायचा हा प्रश्न येतो. काही युपीएससीची तयारी करणारे आपले विद्यार्थी मित्र आहेत ते मला म्हणत होते की सर युजी नंतर जर मी युपीएससीची तयारी करतोय 3 वर्ष आणि जमलं नाही आणि मग मला पीजी करायचं झालं तर तो गॅप कसा हे करायचा, त्याच्यापेक्षा मग मी आत्ताच युजी पीजी आणि प्रिपरेशन सोबत चालू ठेवू का, असे प्रश्न ज्यावेळेला विचारले जातात. किंवा बऱ्याच वेळा वाटतं अरे एज आता जास्त झालं, परत शिकायला मला तो जो काही या ठिकाणी फ्लो होता तो मेंटेन होईल का, असे प्रश्न बऱ्याच वेळा पडतात. लक्षात घ्या. फॅक्ट काय, आकडेवारी काही समजून घ्या. त्याच्यामध्ये साधारणतः 6.3 कोटी तरुण हे आपल्याला बेरोजगार जाणवत आहेत. ही आकडेवारी कमी जास्त असू शकते अलीकडच्या कालावधीमध्ये. लक्षात घ्या. 80 लाख युपीएससी एमपीएससी ऍस्पिरंट आहेत, ज्याच्यामध्ये 98% मुलं अशी आहेत की ज्यांना प्लॅन बीचा आधार लागतो. म्हणजे फेल्युअर रेशो 98% आहे. लक्षात घ्या. सल्लागार या ठिकाणी काय करतात की सीव्हीवर, तज्ञ सल्लागार जे आहेत ते सांगतात की 85% मुलांच्या सीव्हीवर गॅप असतो. म्हणजे गॅप असणारे तुम्हीच एकटे असणार आहात असं नाही, हे लक्षात घ्या. त्याच्या पद्धतीने 6 महिन्यांपेक्षा जास्त जर गॅप असेल तर याच्यावर थोडंसं कमी इंटरेस्ट दाखवतो की प्रेशर म्हणून घेत असताना. लक्षात. त्याच्या पद्धतीनं 70% एम्प्लॉयर जे आहेत आता गॅप ऍक्सेप्ट करायला लागलेले आहेत. करिअर ब्रेक नंतर परत येणाऱ्या महिलांचं प्रमाण जे आहे ते जवळजवळ 62% आहे आणि याचं कारण हे ऑब्व्हियसली आहे, लग्न झाल्यानंतर काही वर्षाचा गॅप घेतलेला असतो आणि पुन्हा त्या रिजॉईन करणार असतात. हे लक्षात. फ्रीलान्सर किंवा गिग इकॉनॉमीमध्ये गॅप जस्टिफाय होतो, तिथं तुम्हाला ते गॅप विचारत नाही. हे लक्षात. तिथं तुम्हाला ते परफॉर्मन्स विचारतात, तुम्ही आत्ता काय करू शकता हे विचारलं जातं. हे लक्षात घ्या. 60% फॉर्च्युन 500 ज्या कंपनी आहेत, लक्षात घ्या, त्या सगळ्यांच्या सीव्ही मध्ये कधी ना कधी तर करिअर गॅप आहे, ते वास्तव आहे. लक्षात. म्हणजे टॉपच्या 500 कंपन्यांचे सीईओ जर बघितले तर त्यांच्या देखील सीव्ही मध्ये गॅप आहे
म्हणजे तो फार मोठा आपला काय आपण गुन्हा करतोय असं अजिबात नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या आपण त्याच्याबद्दल. आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जसं आपल्याला म्हणतात की फेल्युअर इज अ पिलर ऑफ सक्सेस, अपयश ही यशाची पहिली पायरी, आपण जसं म्हणतो त्या पद्धतीनं. तर गॅप ही समस्या नाही, तो गॅप वापरता कसं ही समस्या आहे. ठीक आहे, तुम्ही गॅप घेतला, त्यात केलं काय तुम्ही जे जस्टिफाय करू शकता, मांडू शकता, हे आपल्याला करायचं आहे. गॅप इयर म्हणजे नोकरी किंवा शिक्षण दरम्यानचा असा कालावधी की जो या ठिकाणी ट्रॅडिशनल पाथवर तुम्ही नसता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही FY SY TY शिकलात, ग्रॅज्युएशन झालं, पुन्हा शिक्षण थांबवलं, नोकरी केली, लक्षात, आणि पुन्हा PG ला ऍडमिशन. किंवा नोकरी करत असताना अचानक तुम्हाला वाटलं वडील आजारी पडलेत, आई आजारी पडले, मला गावी यायचं आहे, गावी गेलात, त्यांची सेवा केली, ते परत व्यवस्थित झाले, 1 वर्षानंतर पुन्हा जॉईन करायला लागतात, तो गॅप आहे लक्षात. हा गॅप टाळता येणार नाहीये, हा गॅप पडणारच आहे. तर तो जस्टिफाय कसा करता येईल याचा विचार आपण करायला पाहिजे लक्षात. एक एज्युकेशनल गॅप, गॅपचे प्रकार पहिल्यांदा बघू आपण. एज्युकेशनल गॅप, 10वी नंतर गॅप, 12वी नंतर गॅप, ग्रॅज्युएशन ते पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर गॅप, PG नंतर पुन्हा PhD साठी गॅप, असे वेगवेगळे गॅप आपण घेतलेले असू शकतात लक्षात घ्या. करिअर मधला गॅप काय आहे, जॉब सोडून थोडासा व्यवसाय ट्राय करायचा, लक्षात. 2 जॉबमध्ये थोडासा ब्रेक मिळतो, जास्त वेळ लागतो जॉब शोधायला, किंवा या ठिकाणी वाटतं थोडंसं रिलॅक्स, आता नंतर बघू, लक्षात, काही कारणानं. त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गॅप, हा प्रकार कॅटेगरी बनले लक्षात घ्या. UPSC, MPSC, बँकिंग, JEE परीक्षेला, आपण नीटच्या परीक्षेला मुलं गॅप घेतात. 12वी नंतर या वर्षी नाही लागले, 1 वर्ष गॅप घ्या, पुन्हा करा, 1 वर्ष नाही लागलं परत करा, 2-2, 3-3 वर्ष गॅप घेणारी मुलं मी बघितलेत लक्षात घ्या. नीटसाठी, JEE साठी, कॅट प्रिपरेशनसाठी गॅप घेतला जातो. पर्सनल रिझन, स्वतःचा आजारपण असेल, फॅमिलीतल्या काही रिस्पॉन्सिबिलिटी असतील, मेंटल हेल्थचा ब्रेक असेल, लक्षात घ्या. अशा अनेक गोष्टी असू शकतात. एक अत्यंत उत्तम उदाहरण मी सांगेन तुम्हाला, गुगल करायचं त्याच्यामध्ये. किशोर जगताप नावाचे प्राचार्य, CK गोयल कॉलेज दापोडीचे आहेत, रिटायर झालेले प्राचार्य आहेत लक्षात, की 12वी नंतर त्यांनी शिक्षण थांबवून अक्षरशः कंपनीमध्ये लेबर म्हणून काम केले त्यांनी. आणि लेबर म्हणून काम करत असताना भावाचं शिक्षण केलं, भाऊ नोकरीला लागला, सगळं सेटल झालं. आता म्हटलं आपण जरासं शिकून घ्यायचं, आणि तिथून त्यांचा सुरुवात झाला. 12वी नंतरचं शिक्षण कंप्लीट केलं, प्राध्यापक झाले, प्राचार्य झाले, लक्षात. प्राचार्य झाल्यानंतर ते आता काही मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर झाले, आणि अजूनही दर 6 महिन्याला एखाद दुसरी डिग्री ते घेत असतात. आता ते एक हाऊस मध्ये थांबलं होतं शिक्षण, तर जेवढं शिकता येते तेवढं शिकता येतं लक्षात. कोविडमध्ये त्यांनी युट्यूब चॅनल चालू केलं स्वतःचं, संपूर्ण 11वी पासून PG पर्यंतचं अकाउंट हा विषयाच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांच्या युट्यूबवर तुम्हाला बघायला मिळतं लक्षात घ्या. गॅप जस्टिफाय करता येतो, गॅप नंतरही पुन्हा ओव्हरकम करता येतं. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. चॉईस गॅप असतो, म्हणजे काही, चला मला जग फिरायचं म्हणून ट्रॅव्हलिंगसाठी मी गॅप घेतला, मला भारत फिरायचा म्हणून मी गॅप घेतला, सेल्फ डिस्कव्हर करायचा म्हणून गॅप घेतला. असं गॅप घेण्याचं धाडस बऱ्याच तरुणांचं होत नाही लक्षात. पण या गॅप नंतर तुम्ही ज्यावेळेला रिबूट होऊन पुन्हा या ठिकाणी उभं राहता, त्यावेळची एनर्जी, त्यावेळेचा या ठिकाणी स्कोप, त्यावेळेच्या अचिव्हमेंट ह्या कदाचित वेगळ्या लेवलच्या, नेक्स्ट लेवलच्या असू शकतात. स्किल डेव्हलपमेंटसाठी गॅप घेता तुम्ही, लक्षात. किंवा या ठिकाणी पॅशन, बाबा मला नाही जमत आहे हे काम, जिथं मी आता अडकलेलो आहे त्यातनं मला बाहेर पडायचं, काय तर मला करायचं आहे, तर यासाठी म्हणून या गोष्टी असू शकतात. आता एक या ठिकाणी लक्षात घ्या की इन्व्हॉल्टरी गॅप म्हणजे काय, की कंपनीनंच काढून टाकली, ले ऑफ, कंपनीच बंद पडली. कोविड सारख्या सिच्युएशन मध्ये 2 वर्ष जॉबच नव्हता, लक्षात, नोकरी मिळतच नव्हती. हे काय तुमची इच्छा आहे का? नाही, पण हे लादलं गेलं तुमच्यावर, त्या अशी गॅप पडू शकतात लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं तसं की महिलांच्या बाबतीमध्ये मॅटर्निटी लिव्ह घ्यावी लागते, मुलांच्या संगोपनासाठी घ्यावी लागते, ज्येष्ठ नागरिकांच्या घरातल्या लोकांच्या सेवेसाठी लिव्ह घ्यावी लागते, हे लक्षात घ्या. त्याच्या बाबतीत हे सॅक्रिफाय केलेलं असतं त्यांनी. तर त्यावेळेस देखील या ठिकाणी आता त्याच्या चांगल्या ऍड मी रील बघतोय इन्स्टावर किंवा याच्यावर, ज्या रील येतात की हा गॅप कशा पद्धतीनं महिलांनी AI शिकण्यासाठी वापरला, आणि पुन्हा त्या ऑफिसमध्ये येऊन कसं कॉम्पिट करू शकतात, करू लागलेले आहेत, हे तुम्हाला देखील तुमच्या फीडमध्ये दिसेल, हे लक्षात घ्या. स्टार्टअप किंवा बिझनेससाठी गॅप, स्वतःचा बिझनेस करायचा म्हणून थोडंसं ट्राय केला, फेल गेला, शिकलो, पुन्हा या ठिकाणी जॉब करायचा आहे, असं काही असू शकतं. गॅपच्या कारणांपेक्षा तुम्ही काय केलं त्याच्यामध्ये हे महत्वाचं असतं लक्षात. गॅप चुकीचा नाही, गॅप कसा वापरला ही समस्या आपली बनू शकते जर त्याचा योग्य वापर नाही केला. गॅप का असतो ते आपण बघितलं लक्षात आहे. त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी,
10 लाख अर्ज येतात, म्हणजे आकडेवारी जास्तच आहे आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये. साधारणतः 850-900 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. एमपीएससी 20 लाख ऍस्पिरंट आहेत. बँकिंगमध्ये 30% सक्सेस रेशो आहे, म्हणजे चांगला आहे तो बँकिंगचा, लक्षात कम्पॅरेटिव्हली इतर स्पर्धा परीक्षेपेक्षा. जेई नीटचं तर आपल्याला माहितीच आहे काय सगळीकडे चालू आहे ते. काही ठिकाणी 2 वर्ष ते 5 वर्षापर्यंत या ठिकाणी हा गॅप जातो. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये मी वारंवार बोलतो त्या पद्धतीनं 30 वर्ष वयापर्यंत काहीच करायचं नाही, फक्त प्रिपरेशन करायचं. अशा मुलांचं प्रमाण जास्त आहे. आलं लक्षात? आणि तो मग सीव्हीवर गॅप दिसतो. 21व्या वर्षी ग्रॅज्युएशन होऊन मुलं बाहेर पडतात आणि 30 वर्षापर्यंत फक्त तयारी करतात. 9 वर्ष आयुष्याची जातात. त्यामुळे तो मोठा गॅप आपल्याला दिसतो. काही कौटुंबिक जबाबदारी पडतात. ग्रॅज्युएशन होते न होते तोपर्यंतच घरातलं कोणीतरी करती व्यक्ती गमावते, ती निघून जाते आपल्यातनं. मग आपल्याला सगळी जबाबदारी स्वीकारावी लागते आणि त्यावेळेला या गोष्टी बॅलन्स होत नाही. शिक्षण थांबून जातं. मग आपण मिळेल तो जॉब करायला लागतो. प्रोफाईल सुटेबल जॉब शोधत बसत नाही, लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं. महिलांच्या बाबतीमध्ये फॅमिली प्रेफरन्स जास्त असतो. फॅमिली बिझनेसमुळे काही लोक या ठिकाणी बाहेर हे करू शकत नाहीत. फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात, हे गॅप असतात. काही फिजिकल या ठिकाणी हे बघितलं आपण, त्याच्यामध्ये शारीरिक समस्या, मानसिक आरोग्याच्या प्रॉब्लेम असू शकतात. करिअरमध्ये आपल्याला चुकीची फील्ड निवडली, मग परत यायचं आहे, पुन्हा सुरुवात करायची आहे, अशा काही गोष्टी असू शकतात. जिथं काम करतो त्याचं स्किल मिसमॅच होत नाही, म्हणून एज्युकेशनल लोन घेतलेलं असतं, ते लोन फिटायला काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आपण पुढचं शिक्षण सोडतो आणि पहिल्यांदा लोनचे EMI भरण्यासाठी कुठेतरी जॉब स्वीकारतो. म्हणजे आपण लोन घेतलं असतं शिकण्यासाठी आणि नंतर लोन फेडण्यासाठी या ठिकाणी. म्हणजे आपण असं काही विनोदानं म्हटलं जातं, लक्षात घ्या, की IIT करण्यासाठी या ठिकाणी जे लोन घेतलं होतं ते लोन फेडण्यासाठी मुलांनी ITI करून जॉब काढला. म्हणजे लेबर, आता हा विनोदाचा भाग सोडून द्या, पण असं बऱ्याच वेळा स्किल मिसमॅच होतं. त्या कोर्सला करोडो रुपये, लाखो रुपये खर्च करतो, पण त्याचं आउटकम तेवढं मिळत नाही आणि मग ते लोन आपल्याला बर्डन करतं की तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल सुटेबल नसणारी जॉब देखील घ्यायचं आणि काम करायचं. अशी काही कारणं असू शकतात. मेंटली आपण बर्नआउट होतो, त्याचंही कारण असू शकतं, लक्षात घ्या. पण याचे परिणाम काय होतात, गॅपचे आपल्या मनावर होणारे परिणाम काय? नेमकं तरुणांच्या मनावर होणारा परिणाम, मी कमी पडलो, माझ्यापेक्षा समवयस्क होते ते पुढे गेले, नोकरी मला मिळणारच नाही, मला म्हणजे आता समाज काय म्हणेल, पालक निराश होत असतात, टाइम वेस्ट झाला, भविष्य अंधकारमय आहे किंवा मी अपयशी आहे असं वाटायला लागतं. लक्षात त्याच्यावरती इमोशनल काय व्हायला लागतं मेंटल नंतर, तर तो ट्रॅप चालू होतो. म्हणजे मित्रांचे पॅकेजचे फोटो बघायला लागतो आपण, त्याची फॅमिली सेट होतील बघायला लागतो, ते पुढे जायला लागतात. त्याच्या या ठिकाणी समाजावर त्याला मिळणारा रिस्पेक्ट आणि आपल्या लग्नावर होणारा परिणाम हे आपण बघत असतो. हे प्रॉब्लेम्स येतात मुलांना, मित्रांनो, लक्षात घ्या पुढच्या याच्या बाबतीतनं. मग लोनलीनेस वाढायला लागतो. फ्रेंड्समध्ये थोडंसं कमी, कारण सगळे जॉबला गेलेले असतात, तुम्ही रिकामे राहता, कोणी समजून घेत नाही त्याच्यामध्ये, आणि सगळ्यांच्याकडनंच एक चालू होतं की तो काहीच करू शकत नाही, अशा पद्धतीचं जी टोचणी चालू होते त्याचा त्रास आपल्याला जास्त होतो. मग एन्झायटी थोडीशी वाढते आपली, लक्षात घ्या. इंटरव्ह्यूला जायची भीती, रिजेक्शनची भीती वाटायला लागते, पॅनिक अटॅक काही वेळेला आपल्याला या माध्यमातून येऊ शकतात. डिप्रेशन मुवमेंट या ठिकाणी इथून सुरुवात होते बऱ्याच वेळा, लक्षात घ्या, कारण मोटिवेशन संपलेलं असतं. आता या सगळ्या गोष्टींच्या याच्यावर सेल्फ डाऊट क्रिएट होतो की बाबा मी आता काय करू शकेल की नाही शकेल, आणि हे वयाच्या त्या उमेदीच्या वर्षांमध्ये क्रिएट होतात की ज्या वेळेला तुम्ही भरपूर काही चांगलं करू शकता. फायनान्शियल ट्रेस होतो का तुम्ही कुणावर तरी मग डिपेंड राहता, पालकांच्यावर डिपेंड राहता, मोठ्या भावांवर डिपेंड राहता, आणि मग त्याच्यातनं या ठिकाणी प्रॉब्लेम चालू होतात, हे लक्षात द्या त्याच्या बाबतीतनं. मग शारीरिक झोप न लागणं, डोकेदुखी, वजन कमी जास्त होणं, थकवा, लक्षात, ट्रेस सारखे या ठिकाणी अनेक प्रॉब्लेम या ठिकाणी निर्माण होतात. आता एक थॉट प्रोसेस जर तुम्ही बदलली, सगळ्यात खरी गंमत इथं आहे, लक्षात घ्या, की गॅप म्हणजे अपयश नाही. म्हणजे आपण ट्रॅडिशनल म्हणतो गॅप पडला म्हणजे आपण मागं पडलो, तर नवीन पद्धतीने विचार करता गॅप म्हणजे शिकण्याची संधी होती किंवा आहे. गॅप म्हणजे वेळ वाया गेला नसून तो गॅप म्हणजे मिळालेला वेळ आपण इन्व्हेस्ट केलेला आहे, कसा तो आपण बघणार आहोत. गॅप म्हणजे सीव्हीवरचं या ठिकाणी एक काय होतं, पण रेड अलर्ट नाही आहे त्याच्यामध्ये, तर युनिक स्टोरी असू शकते तिथं. म्हणजे एखाद्या महिलेनं 2 वर्षाचा गॅप घेतला, 2 वर्ष मुलांचं संगोपन करण्यासाठी गॅप घेतला, आणि 2 वर्षानंतर ज्यावेळेला ती जॉब जॉईन करायला लागते आणि त्यावेळेला ती सीव्ही मध्ये लिहिते की 2 वर्षामध्ये मी अनअकॅडमी किंवा या ठिकाणी स्वयं किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दर महिन्याला एक असे 24 कोर्सेस केले, 24 वेगळ्या पद्धतीचं स्किल घेतले घरातनं, माझं काम असतं. हे इन्व्हेस्टमेंट केल्याचं दाखवू शकतो आपण. म्हणजे तिथं तुम्हाला सीव्हीवर काहीतरी युनिक तुम्हाला दाखवता येण्यासारखं आहे, लपवावं लागत नाही, तर तुम्ही प्राऊडली ते एक्सप्लेन करताय
की हे मी केले त्या कालावधीमध्ये, लक्षात घ्या. समाज जज करण्यापेक्षा समाजाला काय तुमचा प्रवास तुमचा असतो, लक्षात घ्या. समाजाचा विचार आपण करत नाही आहोत. जुन्या विचारात म्हणतो आपण की करिअर संपलं आपलं, पण इथं तुम्हाला म्हणता येईल की आता कमबॅक करणार मी, माझ्याकडे या ठिकाणी ऍडिशनल बऱ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत, मी करतो. म्हणजे युपीएससी, एमपीएससी, बँकिंग यासारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तो आत्मविश्वास जर निर्माण झाला की मी तिथपर्यंत जाऊन आलो, ठीक आहे, बाकीच्यांना मिळालं, मला मिळालं नाही, पण मी जे नॉलेज मिळवलेलं आहे, माझी पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली आहे, त्याच्या आधारावर कुठेही मी या ठिकाणी मॅनेजमेंट लेवलला काम करू शकतो. हा आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल तर पुण्यामध्ये बीव्हीजी सारखी कंपनी हनुमंत गायकवाड साहेबांची, तर त्याने आता चालू केले की एमपीएससी इंटरव्ह्यू पर्यंत गेला, युपीएससी इंटरव्ह्यू पर्यंत गेला, अशा मुलांना डायरेक्ट मॅनेजर लेवलच्या पोस्टवरती घ्यायला लागले मोठ्या पॅकेजवर. कारण त्यांना असं वाटतं की यांनी काहीतरी अचीव केलेलं आहे. म्हणजे गॅप समजत नाहीयेत, तर त्याला त्याचं या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट समजतायत की ज्यांनी त्या इन्व्हेस्टमेंट करून त्या कालावधीमध्ये स्वतःला घडवलेलं आहे. पण तुम्ही घडवलेलं असलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तुम्ही स्वतःला या ठिकाणी त्या कालावधीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं घडवलेलं असलं तरच या ठिकाणी तुम्हाला ते चांगले रिझल्ट दिसतील, हे लक्षात घ्या. यावेळेस स्किल डेव्हलपमेंट करता येतं का? 100% करता येतं. कारण वेळ असतो, तर तुम्हाला प्लॅनिंगच करावं लागेल. 3 वर्ष युपीएससीची देणार आहे, 4 वर्ष एमपीएससी साठी देणार आहे, बँकिंगसाठी 2-3 वर्ष देणार आहे. मग हे देत असताना एक बॅकअप दर 3 महिन्याला, दर 6 महिन्याला, दर महिन्याला एक नवीन स्किल शिकलं. सर्टिफिकेट गोळा करू नका, सर्टिफिकेट तर लागतीलच, ते स्किल आत्मसात करायला पाहिजे. ते ऍज अ ऑफिसर म्हणून नोकरीला लागलात असं समजून त्यावेळेला उपयोगाला येणारे जे स्किल आहे ते आत्ताच आत्मसात करायला लागलात तर चालणार आहे चांगल्या. म्हणजे बरीच मुलं मेन्स पर्यंत पोहोचतात पण इंटरव्ह्यू क्लिअर करू शकत नाहीत, कारण पुस्तकाला इतकं महत्व दिलेलं असतं की बाकी पर्सनॅलिटीकडे आपण लक्ष देत नाही. बाकी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी देखील तुम्ही महत्व देऊन जर स्वतःला डेव्हलप केलं तर तुम्ही तिथून बाहेर पडलात, म्हणजे भरपूर काही शिकून बाहेर पडलात असा त्याचा अर्थ होऊ शकतो, किंवा या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी स्वतःला प्रेझेंट करता येऊ शकतं, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये की तुमचा व्ह्यू बदलला पाहिजे, आणि तो बदलतो. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, लक्षात घ्या. या अभ्यासाच्या माध्यमातून तुम्ही ज्या वेळेला नेटवर्किंग होतं तुमचं वेगवेगळं. आता पुण्यामध्ये तुम्ही आलात स्पर्धा परीक्षेसाठी, दिल्लीला गेलात युपीएससी साठी, वेगवेगळे मुलं भेटली, त्यांची काम करण्याची पद्धत, विचारांची पद्धत, राहण्याची, जगण्याची, बोलण्याची पद्धत तुम्ही शिकलात, परत आलात, तुमच्याकडे नवीन काही गोष्टी शिकलेल्या असू शकतात आणि त्या तुम्हाला इतरांच्या पेक्षा वेगळं बनवू शकतात, हे लक्षात घ्या. हे स्पर्धा परीक्षाच नाही, असं सगळ्याच बाबतीत होऊ शकतं, लक्षात घ्या. एका फील्डमध्ये गेलात, तुम्ही स्वतःचं स्टार्टअप चालू केलं, अनुभव घेतले, फेल गेलात आणि त्याच्यानंतर जॉब तुम्ही करायला लागलात, तर तिथं तुम्हाला जॉबमध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगू शकता, अरे मी हे करून बघितलं, हे चुकतंय, असं नाही चालत, याला अशा पद्धतीने काम करावं लागतं. हा एक्सपिरियन्स तुमचा तिथं बोलायला पाहिजे, तिथं अपॉर्च्युनिटी चांगली मिळू शकते, हे लक्षात घ्या. त्या वेळेमध्ये तुमचं सगळ्यात महत्वाचं फिजिकल फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे युपीएससी एमपीएससी करताय म्हणजे या ठिकाणी माझ्याकडे मी ना व्यायामाला लक्ष देईल ना खाण्यापिण्याकडे लक्ष देईल असं नाही. तुम्हाला पर्सनॅलिटी, म्हणजे युपीएससीच्या बाबतीमध्ये युपीएससी इज नॉट अ नॉलेज टेस्टिंग एक्झाम, इट इज अन पर्सनॅलिटी टेस्टिंग एक्झाम. म्हणजे ती व्यक्तिमत्वाचा काय म्हणतात की व्यक्तिमत्व तपासणी करण्याची ती या ठिकाणी परीक्षा आहे, हे पहिल्या दिवशी लक्षात ठेवा ज्यावेळेला तुम्ही तयारीला लागणार आहात. भरपूर पाठांतर केले आणि वाचून दाखवायचंय का लिहायचं आहे तशी ती एक्झाम नाही. तुम्ही ओव्हरऑल कसं घडलात हे लक्षात यायला पाहिजे. तसंच हा गॅपचा जो कालावधी आहे तो कशा पद्धतीनं मला पुढे घेऊन जाईल हे ठरलं पाहिजे. त्या गॅपच्या कालावधीमध्ये फॅमिली बरोबर बाउंडिंग चांगलं होऊ शकतं, वेळ मिळतो, लक्षात घ्या. पुन्हा या ठिकाणी काही तुमची नाती जी आहे ती स्ट्रॉंग बनू शकतात, सपोर्ट सिस्टम तयार होते, पुढे जाऊ शकता. जरासं थांबून विचार केल्यामुळे फ्युचर विषयी क्लॅरिटी येते, लक्षात. राईट डायरेक्शन तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता, राईट डिसिजन होऊ शकतात, राईट करिअर तुम्हाला मिळू शकतं. गॅप इयर प्रोडक्टिव्हली वापरण्यासाठीचे 10 मार्ग कोणते आहेत बघा. एक, स्किल डेव्हलपमेंट ऑन डिमांड. तुम्ही 2 वर्षानं, 3 वर्षानं, 1 वर्षानं जॉब चालू करणार आहात ना, करावा लागणार असेल तर बॅकअप म्हणून तुम्हाला या ठिकाणी पायथॉन, जावा प्रोग्रामिंग, डेटा अनालिसिस, AIML, वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, क्लाउड कॉम्प्युटिंग, लक्षात, सायबर सिक्युरिटी असं काय शिकता येईल का. टेक्निकल स्किल, बिझनेस स्किलमध्ये बघतो आपण फायनान्शियल या ठिकाणी मॉडेलिंग असेल, बिझनेस अनालिटिक असेल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल, 6 सिग्मा असेल सर्टिफिकेशन, सेल्स आणि मार्केटिंग हे शिकू शकता का. क्रिएटिव्ह स्किलमध्ये ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट क्रिएशन, लक्षात, UI UX डिझायनिंग, फोटोग्राफी असे ॲडिशनल स्किल तुम्ही शिकू शकता का.
सॉफ्ट स्किलमध्ये पब्लिक स्पीकिंग, लिडरशिप, कम्युनिकेशन, इंग्लिश फ्लुएन्सी ही तुमची गरज आहे, ही तुम्ही शिकू शकता. आणि मोफत शिकण्यासारखी कोर्सेरा सारखा प्लॅटफॉर्म आहे, करिअर कट्टा इतका ऑप्शन आपल्याला उपलब्ध येतं, युट्यूब आहे, गुगल डिजिटल गॅरेज आहे. या लक्षात असे बरेच या ठिकाणी ऑप्शन्स आहेत जिथून तुम्ही या ठिकाणी स्वतःचं स्किल डेव्हलप करू शकताय. लक्षात पेड मध्ये अनअकॅडमी आहे, बाकी बरेच लोक ह्या आहेत लक्षात. त्याच्या व्यतिरिक्त सर्टिफिकेशन महत्वाचे आहेत का, तर होय, गुगल सर्टिफिकेशन, मायक्रोसॉफ्ट, IBM, AWS यांचे सर्टिफिकेशन महत्वाचे आहे जर टेक्निकल मध्ये जायचं असेल तर. फ्रीलान्सरवर काम का करावं याच्यावर आपण स्वतंत्र सेशन घेतलेलं आहे, कारण त्या CV वर तर एक्सपिरियन्स मांडता येतो, काही ना काहीतरी कमवत राहता तुम्ही, स्किलवर अप्लाय करता, नेटवर्किंग करता. म्हणजे MPSC ची अभ्यास करत असताना मी सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये 4 कस्टमरचे या ठिकाणी प्रोफाईल हाताळत होतो, त्यांच्या माध्यमातून मला एवढं फ्रीलान्सिंग मिळत होतं आणि मी माझी तयारी करत होतो. मग तयारी करत होते सांगण्यापेक्षा फ्रीलान्सर म्हणून मी एवढं काम केलेलं आहे, हे माझा क्लायंट बेस आहे, एवढं मी काम केलेलं आहे, हा एक्सपिरियन्स तुमचा CVचा पूर्ण या ठिकाणी युटर्न करतो. लक्षात घ्या, म्हणजे निगेटिव्हवरनं पॉझिटिव्हिटी किंवा प्राऊडली तुम्ही हे सांगू शकता या कालावधीमध्ये हे केलेलं आहे. हा एक्सपिरियन्स महत्वाचा असतो, हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं. त्यामुळं आपण ही गॅपची जी वर्ष आहेत, ही गॅपची वर्ष आपण अडचण न मानता लक्षात घ्या ती संधी मानायला पाहिजे आणि पॉसिबल आहे. हे पॉसिबल आहे. कधी पॉसिबल आहे, ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी स्वतः सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास कराल की माझं आयुष्यातलं हे महत्वाचं वर्ष आहे की मी गॅप घेतोय. ज्या वेळेला गॅप घ्यायला लागेल ना, त्याच वेळेला लगेच इमिजिएट विचार तुम्ही केला पाहिजे. आपल्या ह्या 365 दिवसाच्या व्याख्यानमालेमध्ये हा विषय का महत्वाचा आहे, तुम्हाला सर आम्ही शिकतोय ना, आता गॅपची कशाला माहिती पाहिजे. गॅप हा तुमच्या आयुष्यातला पुढचा येणारा एक प्रॉब्लेम ठरू शकतो जर त्याचं प्लॅनिंग नसेल तर. पण जर प्लॅनिंग केलेलं असेल तर तीच तुमची अपॉर्च्युनिटी ठरू शकतो, तो तुमचा USB ठरू शकतो. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला या ठिकाणी थोडासा विचार करावा लागेल की हे जे काही गॅप माझ्या करिअरमध्ये पडणार आहे, 5 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 5 वर्षापर्यंत जो काही मोठा असेल, तो कसा जस्टिफाय करायचा. या लक्षात, शिक्षणाच्या बाबतीतला तो कसा कव्हर करायचा आहे, याचं उत्तर पहिल्यांदा तुमच्याकडे असायला पाहिजे. लक्षात घ्या, असा टास्क आहे. मी ज्यावेळेला तुम्हाला सांगितलं की फॉर्च्यून 500 कंपन्यांचे CEO मध्ये 60% CEO असतात की ज्यांनी गॅप घेतलेले. तर मग आज तुमचा टास्क काय आहे की तुम्हाला या पहिल्यांदा फॉर्च्यून 500 कंपनीज कोणत्या आहेत ते शोधायचं आहे. मग फॉर्च्यून 500 कंपनीजमध्ये असे कोणते CEO आहेत की ज्यांनी करिअरमध्ये गॅप घेतला होता किंवा गॅप आहे, आणि तो गॅप का होता, त्यांनी त्या इयरमध्ये काय केलं. पण हे एवढं सगळं शोधायला वेळ लागेल का, एक अत्यंत चांगला प्रॉम्प्ट तयार करायचा आणि यायला द्यायचा. पहिला फॉर्च्यून 500 कंपनी शोधा, कंपनी आल्या. मग ते CEO त्यांचे कोण आहेत ते शोधा, ते येतील. त्या CEOचा या ठिकाणी करिअर पाथ शोधा, किंवा त्यांनी या ठिकाणी काय काय केलेलं आहे, गॅप काय होता, गॅपच्या वर्षामध्ये त्यांनी काय केलं. हा जर एकदा तुम्ही रोडमॅप तुमचा तयार केला आणि बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या वर्षांना देखील आपण अत्यंत सोनेरी क्षणांमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. हे शक्य आहे. त्यामुळे लक्षात घ्या, करिअरच्या या प्लॅनिंगमध्ये तुम्ही ज्यावेळेला नियोजन करता, त्या नियोजनामध्ये आलाच गॅप किंवा घ्यावाच लागला गॅप जाणीवपूर्वक आपल्याला, तर तो देखील या ठिकाणी योग्य जस्टिफाय करता आला पाहिजे. या पद्धतीचं तुमची मांडणी असली पाहिजे. तर त्या दृष्टिकोनाचा तुमचा विचार असू दे. मित्रांनो, आता जगातली तरुणाई फायर मुवमेंटकडे चालले. मी वारंवार सांगते, म्हणजे काय, फायनान्शियल इंडिपेंडंट, रिटायर अर्ली. 35च्या आतच आपण कमवायचं बंद करायचं असं म्हणणारी ही पिढी आहे. पॅसिव्ह इन्कम मधनं आपलं चाललं पाहिजे, ऍक्टिव्ह इन्कमसाठी काम करायचं नाही असं म्हणणारी पिढी आहे एका बाजूला. अशी मुलं तुम्हाला बघायला मिळतील, ही उभी राहतील स्वतःच्या पायावर. लक्षात घ्या, त्याच्या बाबतीत कदाचित असं होईल की तुमच्या नंतरचा येणारा आता 10वी 12वी पास झालेला विद्यार्थी तुमच्यापेक्षा लवकर म्हणले मी आता, मला आता पोट भरायसाठी काम करायची गरज नाही, आणि तुम्ही अजूनच या ठिकाणी नारायण सुर्वे म्हणतात त्या पद्धतीनं भाकरीचा चंद्र शोधण्या जिंदगी बर्बाद झाली, अशा पद्धतीनं या ठिकाणी फक्त जनरल फर्स्ट सेकंड जनरलशिप मध्ये काम करण्याचंच या ठिकाणी आपल्या आयुष्यात वाटायला येऊ नये असं वाटत असेल तर आपण जागं होणं गरजेचं आहे. आपला या ठिकाणी काळ सुवर्णकाळ जर व्हायचा असेल, सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखं काही कर्तृत्व करायचं असेल, तर प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक मिनिटाचा हिशोब आपल्याला ठेवता आला पाहिजे. त्यामुळे असे गॅप हे सेलिब्रेट करू शकतो आपण जर त्याचं प्लॅनिंग असेल तर. त्यामुळे आज हा दिलेला टास्क पुन्हा एकदा रिपीट करतो. फॉर्च्यून 500 कंपन्यांचे CEO, त्यांच्या याच्यामध्ये असणारा गॅप, आणि त्या गॅपमध्ये त्यांनी नेमकं काय केलं ज्यामुळे त्यांना पुढे जाण्याची संधी मिळाली, याचा अभ्यास तुम्ही स्वतः करायचा. हे तपासलं जात नाही, लक्षात घ्या. मी पहिल्यांदा सांगतो, हे तपासण्यासाठी नाहीच आहे. रोजच्या रोज दिलेल्या टास्कमध्ये तुम्ही काय मिळवलं, तुम्ही त्यांच्या डायरीत लिहिलं, त्याची तुम्हाला बदल दिसतील, हे लक्षात घ्या त्याच्यावर. ठीक आहे. आणि पुढच्या 25 तारखेनंतर आपल्या संख्येमध्ये थोडासा वेगळा बदल होईल.
करिअर कट्ट्याच्या प्रत्येक करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यासाठी ही ऍक्टिव्हिटी कंपल्सरी होते. त्याचं मॉनिटरिंग होणार आहे. त्यावेळचे विषय त्यावेळेला वेगळ्या पद्धतीने आपण जाणार. तुम्ही 133 का साधारणतः 150 भाग त्यांच्यापेक्षा पुढे असणार आहात. हा तुमचा एक प्लस पॉईंट असणार आहे, लक्षात घ्या. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो, विद्यार्थ्यांचा आभार मानतो आणि सेशन संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.